सशस्त्र क्रांतिकारी चळवळ या पाठाच्या पुढच्या विभागात आता आपण प्रवेश करू. चला. बंगालमधली क्रांतिकारी चळवळ. बंगालच्या फाळणीनंतर ब्रिटिशांविरुद्ध प्रक्षोभ अधिकच तीव्र झाला. स्थानिक उठावांच्या जागी व्यापक अशा क्रांतिकारी चळवळीचा राष्ट्रीय पातळीवर उदय होऊ लागला आणि मग देशातल्या विविध भागामध्ये क्रांतिकारी विचारांनी भारावलेले असे तरुण आपल्या गुप्त संघटना स्थापन करू लागले. ब्रिटिश अधिकाऱ्यांना जरब बसवणे, ब्रिटिश शासन यंत्रणा खिळखिळी करणे, ब्रिटिश सरकारचा लोकांना वाटणारा दरारा हा नाहीसा करणे, ब्रिटिशांची सत्ता उलथून टाकणे ही त्याची प्रमुख वैशिष्ट्ये. बंगालमध्ये अनुशीलन समिती ही क्रांतिकारी संघटना कार्यरत होती आणि अनुशीलन समितीच्या या 500च्या वर शाखा. किती? अनुशीलन समितीच्या 500च्या वर शाखा. अरविंद घोष यांचे बंधू बारिंद्र कुमार घोष हे या संघटनेचे प्रमुख होते. अरविंद घोष यांचा सल्ला व मार्गदर्शन या संघटनेला नेहमीच लागत असायचे. कोलकात्याजवळील माणिकताळा येथे या समितीचे बॉम्ब तयार करण्याचे केंद्र होते. 1908 साली खुदीराम बोस व प्रफुल्ल चाकी या अनुशीलन समितीच्या सदस्यांनी किंग्स कोर्ट या न्यायाधीशाला ठार करण्याची योजना आखली. परंतु ज्या गाडीवर त्यांनी बॉम्ब टाकला ती गाडी किंग्स कोर्टची नव्हतीच आणि या हल्ल्यामध्ये गाडीतील 2 इंग्लिश स्त्रिया मृत्युमुखी पडल्या. मग इंग्रजांच्या हाती सापडू नये म्हणून प्रफुल्ल चाकी यांनी काय केलं तर स्वतःवरच गोळी झाडून दिली आणि खुदीराम बोस पोलिसांच्या हाती लागले. त्यांना फाशी देण्यात आली. आता या प्रकरणाचा तपास करत असताना अनुशीलन समितीच्या कार्याची माहिती ही पोलिसांना झाली आणि मग त्यांनी या संघटनेच्या सदस्यांची धरपकड अशी सुरू केली. अरविंद घोष यांनाही अटक करण्यात आली. अरविंद बाबूंचा संबंध बॉम्ब तयार करण्याशी जोडण्यात सरकारला अपयश आल्याने त्यांना न्यायालयानं निर्दोष सोडले आणि अन्य सदस्यांना दीर्घ मुदतीच्या शिक्षा ठोठावण्यात आली. आता रास बिहारी बोस व सचिंद्रनाथ सन्याल यांनी क्रांतिकारी संघटनेचं हे जाळं बंगाल बाहेर सुद्धा विस्तारलं. पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश येथे क्रांतिकार्यांची केंद्रे उभारली. व्हाईसरॉय लॉर्ड हॉर्डिंग्जवर बॉम्ब फेकण्याचे धाडसी कृत्य हे रास बिहारी बोस व त्यांच्या सहकार्यांनी केले, पण या हल्ल्यातून लॉर्ड हार्डिंग्ज बचावला. मद्रास प्रांतातही क्रांती कार्य हे चालूच होते. तिथं वांची अय्यर या क्रांतिकारकांनी ऍश या ब्रिटिश अधिकाऱ्याला ठार केले. त्याच्यानंतर मग त्यानं स्वतःवर सुद्धा गोळी झाडून आत्महत्या केली. आता आपण बघत आहोत की क्रांतिकारक आपल्या भारत देशाला स्वतंत्र करण्यासाठी कशा पद्धतीनं हे संपूर्ण प्रयत्न करत होते. पुढे बघूया इंडिया हाऊस. भारतातील क्रांतिकार्याला परदेशातील भारतीय क्रांतिकारकांकडून सहाय्य मिळत असे. लंडन येथील इंडिया हाऊस हे अशा सहाय्याचं महत्वाचं केंद्र होते. पंडित श्यामजी कृष्ण वर्मा या भारतीय देशभक्तानं इंडिया हाऊसची स्थापना केली होती आणि या संस्थेमार्फत भारतीय तरुणांना इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती ह्या दिल्या जात असत आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना अशी शिष्यवृत्ती मिळाली होती. मादाम कामा यांनी जर्मनीमध्ये स्टुटगार्ट येथे भरलेल्या जागतिक समाजवादी परिषदेमध्ये भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न हा उपस्थित केला आणि याच परिषदेमध्ये त्यांनी भारताचा ध्वज फडकावला. आता इंडिया हाऊसशी निगडीत असलेला दुसरा क्रांतिकारी म्हणजे मदनलाल धिंगरा हा तरुण. त्याने कर्झन वायली या इंग्रज अधिकाऱ्याला ठार केले. त्याबद्दल धिंगरा यांना फाशी देण्यात आली. आता आपण पुढे बघणार आहोत गदर चळवळ. पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये ब्रिटिशांविरुद्ध क्रांतिकार्याला जी गती मिळाली होती, ब्रिटिशांच्या शत्रूंची मदत घेऊन भारतामध्ये सत्तांतर घडवून आणता येईल
आणि भारतीय सैनिकांची या प्रयत्नात साथ घेता येईल असे क्रांतिकारकांना वाटत होते आणि याच संधीचा लाभ घेण्यासाठी क्रांतिकारक संघटना स्थापन झाली. त्यातलीच ही संस्था प्रमुख संघटना म्हणजेच गदर. त्याच्यानंतर अमेरिका आणि कॅनडा येथील भारतीयांनी गदर या संघटनेची स्थापना केली होती. पुढे आपण काय शिकलो या अंतर्गत टिपानिहामध्ये गदर संघटना आणि बंगालमधली क्रांतिकारी चळवळ याच्याबद्दल तुम्हाला आपल्या वहीमध्ये लिहायचं आहे. चला तर मग आता आपण आपल्या पुढील विभागामध्ये प्रवेश करू.